नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अविनाश मेमाने कृषीदीप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काकडी लागवडीविषयी माहिती पाहणार, म्हणजे काकडीची लागवड कधी केली पाहिजे. जे शेतकरी ज्यावेळेस काकडी लागवड करतो त्यावेळेस बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना महत्वाची समस्या येते किंवा खत व्यवस्थापन शेतकऱ्यांना व्यवस्थित करायचं जमत म्हणजे तुमचं विद्राव्य खते असतील किंवा तुमचा बेसल डोस असेल. शेतकरी मित्रांनो, कोणत्याही पिकामध्ये जर तुमचं खत व्यवस्थापन व्यवस्थित असेल, त्याला न्यूट्रिएंट मॅनेजमेंट म्हणतो आपण, बॅलन्स न्यूट्रिशन. तुम्ही कोणत्याही पिकाला बॅलन्स न्यूट्रिशन व्यवस्थित दिलं तर तुमचं येणारं उत्पन्न सुद्धा चांगलं येतं, येणारा जो नफा आहे नफा सुद्धा चांगला. फुला जी प्रत आहे आपण म्हणतो काकडीची प्रत आपल्याला व्यवस्थित येणार आहे. मार्केटला 2 रुपये आपल्याला दर चांगला भेटणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जी काकडी पीक आहे हे वेलवर्गीय पिकामध्ये काय होतं की जी व्यवस्थापन मध्ये खत व्यवस्थापन महत्वाचा मुद्दा आहे. त्याचं खताचं विद्राव्य खताचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, त्याला बेसल डोस कोणता वापरला पाहिजे, किती दिवसांनी त्याला काकडीला जी विद्राव्य खते दिली पाहिजे, अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील. चला तर मग सुरुवात करू. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शेतकरी काकडीची लागवड तिन्ही हंगामामध्ये शेतकरी काकडीची लागवड करत असतो. म्हणजे तुमचा खरीपामध्ये सुद्धा लागवड करतोय, रब्बी हंगामामध्ये सुद्धा काकडीची लागवड केली जाते. काही शेतकरी उन्हाळी सुद्धा काकडीची लागवड करतायत. म्हणजे तिन्ही ऋतूमध्ये महाराष्ट्रातील शेतकरी काकडीची लागवड करत असतात. पण बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी काकडीची लागवड करतो, काही शेतकरी खाली जमिनीवर लागवड करतायत, काही शेतकरी तारकाठीवर लागवड करतात. आणि बऱ्याच वेळा शेतकऱ्याला प्रॉब्लेम असा होतात की जी खत व्यवस्थापन आहे ते खत व्यवस्थापन व्यवस्थित जमत, म्हणजे विद्राव्य खते असतील किंवा बेसल डोस असेल, त्यामुळं जे उत्पादन शेतकरी मित्रांनो व्यवस्थित नाही. शेवटी सगळं जे उत्पादन आहे काकडीमध्ये, जे रेकॉर्ड शेतकरी काही उत्पादन घेत आहेत त्यांचं ते व्यवस्थापन आहे, खत व्यवस्थापन त्याला व्यवस्थित करतात. आणि शेतकरी मित्रांनो, वेलवर्गीय पिकामध्ये जर तुमचं बॅलन्स न्यूट्रिशन म्हणजे तुमचं जे तुम्ही न्यूट्रिएंट देताय, तुम्ही जी विद्राव्य खत देताय किंवा तुम्ही जो बेसल डोस भरताय तर ते व्यवस्थित असेल, त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित असेल तर काकडी पीक हे रोगाला कमी बळी पडतं. मग तुमचं बॅलन्स न्यूट्रिशन व्यवस्थित झालं काकडी पिकाला, तर तुम्हाला फळाची साईज व्यवस्थित येणार आहे, फळाची गुणवत्ता व्यवस्थित येणार आहे आणि जी क्वालिटी सुद्धा व्यवस्थित येणार आहे. आणि मार्केटला तुम्हाला शेतकऱ्यांना दर सुद्धा चांगला भेटणार आहे. आता आपण टप्प्याटप्प्याने पाहू की बाबा काकडी पिकाला बेसल डोस कोणता वापरला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही काकडीची लागवड करणार आहे तर लागवड करत असताना समजा तुम्ही एक अर्धा एकर काकडीची लागवड करतात किंवा 1 एकर तुम्हाला काकडीची लागवड करायची, तर मग तुम्हाला एकरी डोस सांगतो. ज्यावेळेस तुम्ही काकडी पिकामध्ये व्यवस्थापन करतात, काही शेतकरी 5x6 वर काकडीची लागवड करतात. म्हणजे प्रत्येक हंगामानुसार जो आपण पेसिंग म्हणतो, हे पेसिंग वेगळे लागवडीचं अंतर आहे हे प्रत्येक हंगामानुसार वेगळे. पावसाळ्यामध्ये लागवडीचं अंतर वेगळे, हिवाळ्यामध्ये वेगळे, उन्हाळ्यामध्ये वेगळे. उन्हाळ्यामध्ये थोडीशी दाट काकडी लावली जाते, हिवाळ्यामध्ये शेतकरी बरेचसे दाट काकडी लावतात. आणि पावसाळ्यामध्ये थोडेसे अंतर जास्त ठेवलं जातं, कारण का पावसाळ्यामध्ये काय होतं की शाकीय वाढ काकडीची जास्त होत असते. तर पावसाळ्यामध्ये शेतकरी बरेचसे लागवड करत असताना 5x1.5 वर काही शेतकरी लागवड करतात, अगदी 5x2 वर सुद्धा काकडीची लागवड केली जाते. म्हणजे 2 बेड मधलं अंतर 5, 2 रोपातलं अंतर झिगझॅग असेल तर 1.5 वर ठेवलं जातं. सिंगल असेल तर अगदी 2 फुटावर सुद्धा काकडीची लागवड केली जाते. म्हणजे जसं स्ट्रक्चर आहे जमिनीचं त्यानुसार शेतकरी काकडीची लागवड करत असतात. आता एकरी तुम्हाला बेसल डोस टाकायचा ठरला तर काकडी पिकामध्ये काही शेतकरी मल्चिंगचा वापर करतात, काही शेतकरी विदाऊट मल्चिंग लावतात. पण शेतकरी मित्रांनो, मल्चिंगचा फायदा असा होतो की बाबा जी आपण विद्राव्य खतं देतो किंवा पावसाळ्यामध्ये काय होतं पाऊस जास्त होतो, त्यामुळं जी विद्राव्य दिलेली खतं आहेत किंवा बेसल डोस हल्ली चाऊट होऊन जात नाही, मग खाली वाहून जात नाही. त्यामुळं शक्यतो काकडी पिकाला मल्चिंगचा वापर केला तर 100% त्यामध्ये शेतकरी मित्रांनो फायदा होतो. बरेच शेतकरी काकडी पिकामध्ये काय होतं, ज्यावेळेस बेसल वापरतात त्यावेळेस तुम्ही शेणखताबरोबर काही पोल्ट्रीचं खत वापरतात, कोंबड खत आपण त्याला म्हणतो. कोंबड खत थंडीमध्ये काकडी पिकाला चांगलं मानवतं, पण पावसाळ्यामध्ये सुद्धा काही शेतकरी कोंबड खत वापरतात. त्यामध्ये शेणखत तुम्ही त्याला भरपूर वापरा. दुसरी गोष्ट, बेसल डोस टाकत असताना नत्रयुक्त थोडंसं खत कमी द्या, कारण नायट्रोजनची लेवल वाढली पावसाळ्यामध्ये. नायट्रोजन ऑलरेडी हवेतनं भरपूर भेटतो, जाळ ऑलरेडी ॲब्सॉर्प्शन आहे, हे हवेतनं नायट्रोजन जास्त घेत असतं पावसाळ्यामध्ये. त्यामुळे पावसाळ्यामध्ये शक्यतो ज्यावेळेस तुम्ही बेसल डोस टाकणार आहे काकडीला त्यावेळेस तुम्ही 1846 असेल, समजा 1846 टाकायचं तर 1846च्या 2 बॅगा, त्याला मायक्रोन्यूट्रिएंट एकरी
30 किलो मायक्रोन्युट्रिएंट, 1841 मी 100 किलो 1841, 30 किलो मायक्रोन्युट्रिएंट, त्यामध्ये एक मायक्रोरायझा 4 किलो, तर रॅली गोल्ड असेल, मग अदर भरपूर कंपन्यांचे मायक्रोरायझा उपलब्ध आहेत ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये. टाटाचा रॅली गोल्ड नावाने येतोय, त्याचा तुम्ही वापर करू शकता एकरी 4 किलो. आणि त्यामध्ये बाकीचं तुम्हाला टाकायचं ठरलं तर निंबोळीचा वगैरे तुम्ही वापर करू शकता, निमॅटोडचा वगैरे प्रादुर्भाव जाणू नये म्हणून. म्हणजे मायक्रोचा का वापरायचं की जे तुम्ही न्यूट्रिएंट देताय बेसल डोस मध्ये, तर ते व्यवस्थित त्याला अपटेकिंग झालं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, काकडी पिकामध्ये जे विद्राव्य खतांचं व्यवस्थापन व्यवस्थित करणं गरजेचं असतं. म्हणजे काय होतं की तुमचं विद्राव्य खतं तुम्ही व्यवस्थित दिली, क्वालिटी प्रत आपल्याला चांगली निघत असते. आता विद्राव्य खतं कोणकोणती द्यायची काकडी पिकामध्ये? शेतकरी मित्रांनो, काय जशी स्टेज आहे काकडीची, ज्याची अवस्था आहे त्या अवस्थेनुसार आपल्याला जे विद्राव्य खताचे व्यवस्थापन आहे, विद्राव्य खताचे व्यवस्थापन आपल्याला करायचंय. काही शेतकरी बिया लावतात, काही शेतकरी त्याला रोपं लावत असतात. तर ज्यावेळेस आपण बी लावतो, एक 5-6 दिवसामध्ये काकडी व्यवस्थित उगून आली की त्याला ड्रिंचिंग करणं गरजेचं असतं. पहिल्या ड्रिंचिंग मध्ये अगदी तुम्ही रोको पावडरचा वापर करू शकता, ब्ल्यू कॉपर वापरू शकता किंवा ॲलिट, हे 2-3 बुरशीनाशकापैकी कोणतं बी एक बुरशीनाशक वापरा, जेणेकरून तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले येतील. आणि एखादं त्यामध्ये ह्युमिक ऍसिड वापरा, जेणेकरून मुळ्यांची वाढ व्यवस्थित होत असते. म्हणजे रोप लागवडीपासून जर करायचं असेल तर 4थ्या-5व्या दिवशी तुम्ही ड्रिंचिंग करू शकता. आणि जर बियाणे लागवड केल्यापासून एक व्यवस्थित 2-2, 3-3, 4-4 पानं आल्यानंतर तुम्ही त्याला पहिली ड्रिंचिंग करा. पहिली ड्रिंचिंग झाल्यानंतर जी दुसरी आळवणी आहे, शेतकरी मित्रांनो, डायरेक्ट खत सोडण्यापेक्षा दुसरी आळवणी डायरेक्ट तुम्ही बुडाजवळ द्या. कारण काय होतं की मुळ्यांची वाढ व्यवस्थित झालेली नसते आणि त्यावेळेस तुम्ही खत व्यवस्थापन करताय. तर तुमचा 19-19 स्टार्टर ग्रेड मध्ये तुम्ही 19-19 किंवा 12-61 तुम्ही डायरेक्ट बुडाजवळ त्याची आळवणी करू शकता. आळवणीचा फायदा असतो की त्याची जी वाढ म्हणतो आपण, शाकी वाढ किंवा फुटव्यांची संख्या व्यवस्थित त्याला मेंटेन झाली पाहिजे, त्याला व्यवस्थित त्याला ग्रीप भेटली पाहिजे. त्यानुसार तुम्ही 19-19 किंवा 12-61 एकरी 2 किलो डायरेक्ट बुडाजवळ त्याची 100 ते 150 लिटर पाणी करून त्याची डायरेक्ट बुडाजवळ आळवणी करा, जेणेकरून तुम्हाला फुटव्यांची संख्या आपल्याला व्यवस्थित मेंटेन होईल. नंतर जसजसं काकडीची वेल सुटायला चालू होतील त्यानुसार तुम्ही अवस्थेनुसार 12-61 एकरी 4 किलो ड्रिपने तुम्ही त्याला सोडून द्या. 12-61 झाल्यानंतर आलटून पालटून त्याला 11-44-11. मार्केटमध्ये शेतकरी मित्रांनो, विद्राव्य खतामध्ये चांगल्या ज्या ग्रेड आल्यात नवीन मध्ये, तर जटलची ग्रेड आहे 11-44-11, फुटव्यासाठी सुद्धा चांगली काम करते. प्लस त्यामध्ये ट्रेस एलिमेंट्स आहेत, प्लस त्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा वापर केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला फुटव्यांची संख्या जर व्यवस्थित भेटली तर व्यवस्थित सेटिंग सुद्धा व्यवस्थित होते. आणि नंबर ऑफ जे आपण कळ्या म्हणतो, कळ्यांची संख्या व्यवस्थित मेंटेन होते. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये काय होतं की नायट्रोजन आणि फॉस्फरस जास्त गेला पाहिजे, आणि एकदा कळी लागली की तुमचं पोटॅश लेवल आपल्याला वाढवायला लागते काकडी पिकामध्ये. शेतकरी मित्रांनो, काय होतं की वेल सुटायला लागली की तुम्ही 12-61 एकरी 4 किलो, नंतर 11-44-11 4-4 दिवसांनी तुम्ही त्याला वॉटर सोल्युबल खत आहे ते वॉटर सोल्युबल खत त्याला द्या. नंतर 13-40-13, 11-44-11, 13-40-13, 0-32-34 एकरी 4 किलो तुम्ही ड्रिपने त्याला द्या. नंतर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कुठेतरी कळी दिसायला चालू झाली की त्याला कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन सोडून घ्या. कारण का बऱ्याच वेळा शेतकरी विचारतायत किंवा जो प्रॉब्लेम काकडीमध्ये येतोय, तर तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय, अशी पिवळी काकडी पडते आणि नंतर कालांतराने ती काकडी गळून जात असते. म्हणजे तुमची कॅल्शियम आणि बोरॉनची डिफिशियन्सी वेलवर्गीय पिकामध्ये जास्त आहे. म्हणजे काकडी पिकामध्ये ना आपल्याला कॅल्शियम जास्त द्यावं लागतं, आणि बरेच शेतकरी त्याच चुका करतात की काकडीला कॅल्शियम जास्त देत नाही, आणि काकडीला कॅल्शियम डिफिशियन्सी मुळे काय होतं की ज्या काकड्या मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्या काकड्या होत आहेत, आणि आपल्याला उत्पादनामध्ये अगदी 50% पर्यंत सुद्धा शेतकरी मित्रांनो घट येऊ शकते. त्यामुळे काकडी पिकामध्ये कॅल्शियम नायट्रेट, एकदा तुमची काकडी 15-20 दिवसात झाली त्याला पहिल्यांदा एक डोस काकडीला कॅल्शियम नायट्रेट एकरी 4 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि 500 ग्रॅम बोरॉन त्याला सोडून घ्या. नंतर थोडी कळी दिसायला लागली की परत एकदा कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन त्याला ड्रिपने सोडून द्या. आणि स्प्रे मध्ये सुद्धा चिलेटेड कॅल्शियम नायट्रेट चिलेटेड मध्ये कॅल्शियम प्लस बोरॉनचा कॅल्शिबोर म्हणून नावाने मार्केटमध्ये भरपूर उपलब्ध आहेत, त्याचा तुम्ही स्प्रे करू शकता, जेणेकरून तुम्हाला कॅल्शियम डिफिशियन्सी जाणवणार नाही. आणि NPK एकदा सोडलं म्हणजे तुम्ही 11-44-11 सोडलं किंवा एकदा 0-52 सोडलं की मध्ये एकदा कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन प्लस त्यामध्ये 13-0-45 तुम्ही ड्रिपने देऊ शकता. म्हणजे कॅल्शियम नायट्रेट ठरलं तर 4 किलो, 13-0-45 त्यामध्ये 2 ते 3 किलो आणि 500 ग्रॅम बोरॉन, असं एकत्र जर तुम्ही सोडलं तर काकडीची वाढ व्यवस्थित होती.
आणि साईज आहे काकडीला व्यवस्थित मिळणार. बरेच शेतकरी कॅल्शियम नायट्रेट अगदी काकडी पार चालू झाली तरी सोडत नाहीत, मग त्यामुळे त्यांना प्रोडक्शन व्यवस्थित भेटत नाही. काकडीची क्वालिटी व्यवस्थित मेंटेन होत नाही. दुसरी गोष्ट, काकडी पिकामध्ये एकदा कळी लागली त्याला पोटॅश लेवल वाढवून घ्यायची, म्हणजे 0.34 असेल, 0.050 असेल, 0.60-20 असेल, 13.045 असेल किंवा 15-15-30 ही जी विद्राव्य खतं आहेत, आलटून पालटून विद्राव्य खतं 2 दिवसाला 3 दिवसाला वॉटर सोल्युबल खतं सोडायची आणि पोटॅश लेवल चांगली वाढली की काकडीला जी साईज व्यवस्थित मिळत असते. दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो, काकडी पिकामध्ये मायक्रोरायचा वापर करायचा. तुम्ही खतं सोडली, एक प्लॉट आपला 40-45 दिवसात झाला, 50 दिवस झाले, त्याला एकदा मायक्रोरायझा सोडून घे, जेणेकरून जे तुम्ही खतं दिलेली आहेत विद्राव्य खतं, तर ते काय करतं, विद्राव्य खतं झाडाला उपलब्ध करून देतं आणि ऍब्सॉर्प्शन म्हणजे खतांचं काय म्हणतात त्याला, इफिशियन्सी, खतांची कार्यक्षमता ही मायक्रोरायझा वाढवत असतो. त्यामुळे मायक्रोरायझा काकडी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो चांगला वापर करा. दुसरी गोष्ट, काकडी पिकामध्ये एकदा काकडीचे 5-6 तोडे झाले, पहिल्या टप्प्यामध्ये चांगला पोपटी कलर काकडी येत असतो, पण जसं जसं तोडे तुमचे पुढे चालतील, एक 5वा-6वा तोडे झाले की ते काकडीला काय होतं, पांढरा कलर येतो. मी तुम्हाला स्क्रीनवर पांढरा कलर येतो आणि पोपटी कलर राहत नाही. मग मार्केटला काय ग्लेझिंग व्यवस्थित राहत नाही काकडीवर आणि मार्केटला उठाव राहत नाही. त्यावेळेस तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट आणि मायक्रोन्यूट्रिएंट आठवड्यात नाही त्याला मायक्रोन्यूट्रिएंट आणि मॅग्नेशियम सल्फेट जरी गेलं, ते काकडीचा जो कलर आहे हा कलर व्यवस्थित टिकून राहतो, व्यवस्थित ग्लेझिंग राहते आणि जी कळी ड्रॉपिंग होत नाही. मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी दाखवली तरी कळी ड्रॉपिंग होऊ शकते. मग काकडी पिकामध्ये जी विद्राव्य खताचं व्यवस्थापन करत असताना शेतकरी मित्रांनो त्याचं व्यवस्थित विद्राव्य खताचं व्यवस्थापन करा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित उत्पादन मिळेल. आणि काकडी पिकाविषयी काकडी पिकामध्ये विद्राव्य खत व्यवस्थापनाविषयी किंवा बेसल डोस विषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.